नमस्कार. अभ्यास नगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. काल जे 19 डिसेंबर 2023ला एक परिपत्रक आलं, जे काही महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत, आयुक्तांच्या सहीचं एक पत्र आलेलं आहे की शिक्षक भरतीच्या ज्या काही 80% पदभरती जागा होत्या, ज्या की वरून आदेशानुसार 80% पदभरती करा, हे जे काही होतं तर त्या जागांमधनं काही प्रवर्गांना जागा नाही, काही बिंदू नामावली या काही त्रुटी निघाल्या, काही जागा नाहीत काही कास्टसाठी. तर त्यासाठी ते 10% कपात करून त्या जागा 70% जाहिराती देण्याचे आदेश दिलेले आहेत. तर यावर बरेच नाराज झाले. बऱ्याच जागा या कमी झाल्या. जवळजवळ 3-3.5 हजार जागा या कमी होतील, त्यापेक्षाही जास्त. तर आपल्या कास्टच्या किती जागा कमी होऊ शकतात, मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, जवळजवळ 22 जागांचा फरक पडतो आहे. 22 जागा. त्यानंतर कुठे 22 जागांचा फरक पडला, कुठे जास्तीत जास्त जागांचा. तर एकूण जागा या महिलांसाठी याआधी किती येणार होत्या, तर 865 जागा या महिलांसाठी येणार होत्या. 865 जागा या 80% प्रमाणे 30% आरक्षणानुसार 865 जागा येणार होत्या. पण आता जर 70% प्रमाणे जर म्हटलं तर 70% प्रमाणे 862 जागा येत आहेत. सॉरी, 862 नाही, 862 जागा आहेत. आणि त्यानुसार 775 जागा येत आहेत. म्हणजे 100 ते 150, काही कास्टमध्ये 200 जागा, अशा सगळ्या कास्ट मिळून 3500 ते 4000 जागा या कपात होत आहेत. बरेच जण म्हणतात 5000 होणार आहेत, कोणी म्हणतं 4000 होणार आहेत. आता ज्याच्या त्याच्या कॅल्क्युलेशननुसार जागा जर काढल्या कास्टच्या किंवा इतर कास्टच्या, तर त्या वेगवेगळ्या येत आहेत. आणि बेरीज केली तर ती बेरीज काहींची वेगळी येत असेल, काहींची किती येत असेल. पण मी एक अंदाज म्हणून सांगते की 3500 ते 4000 जागा या 10% जर कपात केली तर सगळ्याच कास्टचं नुकसान झालं. तर मला असं वाटतं की आता बघूया, आंदोलन करून किंवा आयुक्तांना समजवून ते आता काही गोष्टी या त्यांनी विचारपूर्वकच केल्या असतील. मी पण नाराज आहे की 10% जागा या 150 ते 200 जागा, म्हणजे आज 150 ते 200 महिलांचं, म्हणजे ST कॅटेगरीच्या 150 ते 200 महिलांचं नुकसान झालं. आज त्या ज्या पण कोणी महिला लागणार असतील, काहींना कमी मार्क असतील, काहींना 70 असतील, काहींना 60 असतील, त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल पण मेरिट तिथपर्यंत आलं नाही, तर म्हणजे त्या 200-300 किंवा 150-200 महिलांचं आज नुकसान आहे ते 10%मध्ये. याचं वाईट वाटतं. जे मी एक अंदाजे आपला कट ऑफ सांगते माझ्या माहितीनुसार, तर फार तर 70पर्यंत कट ऑफ हा महिलांचा असेल, याच्या खालच्या महिला नसतील. मी 80पर्यंत पण नाही सांगत, मी 70पर्यंत सांगते. कारण बऱ्याच महिला या TET पास नाहीत ST कॅटेगरीमध्ये. आणि जे काही शिक्षक विद्यार्थी आहेत, जे TIT धारक आहेत, ते पण खूप कमी प्रमाणात TET पास आहेत. जागा आपल्या चांगल्या आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण ST कास्टमध्ये असतो तर. पण आता ज्याचं त्याचं नशीब आहे, नशिबाची दोरी किती बळकट आहे आणि नोकरी आपण किती आता आपला जॅकपॉट आपणच खोलणार आहोत. आपण जो जिल्हा निवडू त्या जिल्ह्याच्या मेरिटमध्ये आपला नंबर लागला तर ठीक आहे, नाहीतर मग अजून काही आंदोलन एखादं होऊ शकतं. त्या आंदोलनात काय साध्य होईल माहीत नाही. पण मला नाही वाटत की आयुक्त आता कोणाचंही ऐकून घेतील. आणि जे पण काही त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा खुलासा नक्कीच करतील एखाद्या
एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या न्यूजपेपरमध्ये त्यांचा तो खुलासा नक्कीच असेल असं मला वाटतं, की 10% जागा या कपात करायला नको होत्या. बघा, आंदोलन केलं अजून चिघळेल गोष्ट. काहींचं मत आहे अजून रोस्टर चेक करण्यासाठी 15 दिवस द्या. हे कुठेतरी आता ऐकून घेतील कोणी अधिकारी आता आपल्यासाठी पुन्हा रोस्टर चेक करतील, पुन्हा बिंदू नामावली चेक करतील. हे अधिकारी लोक आता करणार नाही. आत्ता म्हणजे अगदी आपली भरती, आपल्या जाहिराती एक पाऊल मागे आहे. आपण आपल्या भरतीपासून 2 पाऊल मागे आहोत. अधिकारी वर्ग 1 पाऊल मागे आहे. फक्त एक क्लिकने जाहिराती अपलोड करायच्या आहेत आणि त्या जाहिराती लॉग इनला दिसतील. मग त्या 28 तारखेला पण दिसतील, 27 तारखेला पण दिसतील, त्या 30 तारखेपर्यंत पण दिसतील आणि आपले प्राधान्यक्रम हे 1 जानेवारीपासून सुरू होऊ शकतात. काहीच सांगता येत नाही. शिक्षण मंत्री म्हणतात मला शिक्षक भरती करायचीच आहे. कुणाचं काही होऊन जाऊ, जे जिल्हे बाकी असतील त्या जिल्ह्यांचं बघून घेऊ. काहीतरी मधला मार्ग हा काढलेला आहे की ते 10% जागा कपात केलेल्या आहेत. बघा, जर आपण असंच भांडण करत राहिलो, संघटना किंवा आंदोलनं, काहीतरी उपोषणं, 9वी ते 12वीचे म्हणतात की आम्हाला जागा हव्यात, 1 ते 12च्या जागा यायलाच हव्यात, पण संस्थांनीच जाहिराती द्यायला हव्यात. संस्था जर जाहिराती देत नसतील तर शिक्षण आयुक्त काय करतील? आयुक्त म्हणतील संस्था जाहिराती देत नाही 9वी ते 12वीच्या, किंवा बिंदू नामावली त्यांची अपूर्ण आहे, बिंदू नामावली तिकडची पूर्ण करून देत नाही. आम्हाला शिक्षक भरती करायची आहे, कारण प्रत्येकालाच वाटतं की आपली शिक्षक भरती हे आंदोलन आचारसंहितेत सापडू नये. बऱ्याच जणांना भीती आहे आचारसंहितेत शिक्षक भरती सापडली नाही पाहिजे. आयुक्तांचंही तेच मत आहे की भरती करायची आहे. शिक्षण मंत्र्यांना वाटतं की भरती करायची आहे, कारण कधीही आचारसंहिता लागू शकते आणि कधीही सरकार बदलू शकतं. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनाही असं वाटत असेल की माझ्या काळामध्ये, म्हणजे जे 5 वर्ष त्यांनी 3 वर्ष 2 वर्ष जे पण काही असतील, जे पण काही शिक्षक भरतीसाठी त्यांनी माझ्या काळात 30,000ची भरती, माझ्या काळात 30,000ची भरती, तर त्यांनाही त्यांच्या काळात शिक्षक भरती करायची आहे. पण काहींचं मत आहे, काही विद्यार्थ्यांचं, की बिंदू नामावली चेक झाली पाहिजे, पुन्हा अजून काहीतरी निर्णय झाला पाहिजे, 10% कपात करू नका. पण हे कुठे ना कुठेतरी निर्णय घेऊन केलेलं असेल. पण आपल्या ज्या काही कास्टच्या जागा आहेत त्या बऱ्याच ठिकाणी कमी जास्त या 10% प्रमाणे कपात होती आणि ते प्रत्येकच वेळेस तसं करतात. ते पूर्णपणे जागा भरणार नाहीत, काही ना काहीतरी त्रुट्या काढून. हे बघा, जितकी पण आपल्या शिक्षक भरती, काहींचं म्हणणं आहे शिक्षक भरती झाली पाहिजे, आम्ही लागलो तरी चालेल, पण एकदाच हे जे काही आहे ना, ही प्रोसेस पूर्ण करा. काहींना वाटतं आपला नंबर लागणार आहे, काहींना वाटतं आपला नंबर लागणार नाही, मग मध्येच काहीतरी काड्या करायच्या किंवा काही त्रुटी काढून आणायच्या आणि भरती ही कशी लांबेल. एकतर मागच्या 2021मध्ये जो काही TET घोटाळा झाला, त्या घोटाळ्यामुळे वर्षभर तो निकाल लांबला आणि विद्यार्थी TITचा अभ्यास करून 1 वर्ष 1.5 वर्ष त्या TITच्या अभ्यासामध्ये घातले IBPS. मग त्यांना 3 महिने आधी समजलं की IBPS कंपनी आपली परीक्षा घेणार आहे. मग बँकिंगचा अभ्यास सुरू केला काहींनी. त्या अभ्यासापायी, मी माझं उदाहरण सांगते की अभ्यासापायी अतिशय मी टेन्शनमध्ये होती की आपण TITला 100 क्रॉस करू का, 100च्या आधीच राहून जाऊ, आपल्याला प्रश्न कसे येतील. पण देवाची कृपा की 89पर्यंत मी पोहोचले. ते माझ्यासाठी खूप कष्टाचे मार्क आहेत आणि माझ्यासाठी मला असं वाटतं की ते खूप मी माझ्या मनाने मिळवलेले मार्क आहेत. आणि आता मला असं वाटतं की मी भरतीच्या 1 पाऊल मागे आहे, कारण आता जाहिराती येतील आणि पसंतीक्रम लॉक करून देतील आणि लवकर यादी लावतील. माझ्या मते 3-4 दिवसात पण यादी लागू शकते. तर मला असं वाटतं की जे काही भांडण आहे आता आंदोलन उपोषण करून जर कोर्टात पण जायचं म्हटलं तर शनिवारपासून तर मंगळवारपर्यंत, बुधवारपर्यंत सुट्ट्या आहेत आणि त्यानंतर जाहिराती नक्कीच येतील.
तर मला असं वाटतं की जे पण काही आहे ते स्वीकारा, नाही तर आपल्याला काहीच मिळणार नाही. आपल्याला अजून एकदा हे बघा, NT-SBC कास्टला जागा नाहीत, तर मग पुढे अजून मराठा आरक्षण आहे. त्यानंतर धनगरांनी आरक्षण घेतलं किंवा आरक्षण मागता आहेत, मग त्यांच्यासाठी थांबा, यांच्यासाठी थांबा, मग ते 10% कट करत जातील. मग त्यातली किती टक्के भरती करून घ्यायची? अजून जागा कमी होत जाते. संतापात आपल्याला इतके दिले आहेत 70%, अजून जास्त टक्के कट करून घेतील. मग काय करून घेणार? त्याच्यापेक्षा ज्या जाहिराती येणार आहेत ते येऊ द्या, एकदाची भरती होऊन जाऊ द्या. मला असं वाटतं. मला मान्य आहे मी निगेटिव्ह बोलते आहे किंवा काहींना वाटेल मी निगेटिव्ह सांगते आहे, पण एकदाच मानसिक टेन्शनातनं मुक्त होतील. बाकी 15-16 हजार विद्यार्थ्यांमुळे 1 लाख विद्यार्थी, 1.5 लाख विद्यार्थी मानसिक टेन्शनमधून मुक्त होतील असं मला वाटतं. त्यामुळे जी काही भरती होणार आहे ती एकदाची झाली पाहिजे. म्हणजे जे काही विचारणार आहे, बऱ्याच जणांना घरात टेन्शन नाही, पण बाहेरचे लोक विचारतात, मग तुमच्या नोकरीचं काय झालं, मग तुम्ही कधी लागणार आहात, 8 महिने झाले, 10 महिने झाले, भरती तर होतच नाही, मग तुम्ही परीक्षा देऊन का उपयोग आहे तुमचा? किंवा तलाठी भरती दिलेली आहे, वनरक्षक भरती दिलेली आहे, त्यांचे पण निकाल पेंडिंग आहेत, त्यांचेही निकाल लागलेले नाहीत, अजूनपर्यंत त्या लोकांना नियुक्त्या मिळालेल्या नाही. त्यामुळे जी काही आपली शिक्षक भरती आहे ती कुठेतरी कॉम्प्लिकेटेड गोष्टी होत आहेत, गुंतागुंतीच्या गोष्टी होत आहेत. त्या गुंतागुंतीच्या गोष्टींमधून काहींना मुक्तता मिळेल. 2 लाख विद्यार्थ्यांमधून फक्त 20 ते 25 हजार विद्यार्थी भरले जाणार आहे. बाकीच्यांना मुक्त होऊन जाऊ द्या. जास्त मार्क असेल, 100च्या पुढे असतील किंवा ते 150च्या पुढे असतील, कोणतेही लागू द्या, पण एकदाची शिक्षक भरती होऊ द्या, इतकंच मला वाटतं. तर तुम्हाला माझी मतं पटले नसतील बहुतेक, तर आवडले मतं. काहींना वाटतं एकदाची शिक्षक भरती होऊन जाऊ द्या. एका अभियोग्यताधारकाने आत्महत्या केली, एका मुलीने विचार करून करून तिचा जीव घालवला. एक आदिवासी विद्यार्थिनी होती पालघरची, तिने पण तिचं नाव मला आठवत नाही आता, पण एका मुलीने स्वतः विचार करून करून बिचारीने स्वतःचा जीव गमावला टेन्शनमध्ये. एका विद्यार्थ्याने आताच 8 दिवसापूर्वी आत्महत्या केली. अभियोग्यताधारक होता तो, D.Ed झालेला, त्याने आत्महत्या केली. शिक्षक भरती होत नाही. किती पदांची करा, म्हणजे एकदाचा तो जर आज असता तो विद्यार्थी तर आज तो मुक्त झाला असता की काहीतरी शिक्षक भरती एकदाची होऊन जाऊ द्या. त्यानंतर असे 2-3 प्रसंग घडलेले आहेत. अजून मानसिक टेन्शनमध्ये गेले, 10% कट झाले, आपलं कसं होणार? एकदाची शिक्षक भरती होऊन जाऊ द्या. तुम्ही लागले काय, आम्ही लागलो काय, सारखंच आहे. कोणी ना कोणीतरी काहीतरी लागेल कुठेतरी, पण प्रत्येक कास्टचे उठतात आणि त्यांच्या अटी शर्ती काहीतरी लागू करतात. काहीतरी नवीन, रोजचं नवीन परिपत्रक निघतं आहे, दर महिन्याला निघतं, दर 8 दिवसांनी परिपत्रक निघतं. एकदाचे रेफरन्स देऊन घेऊ द्या, एकदाचे रेफरन्स लॉक करून घेऊ द्या आणि एकदाची ती शिक्षक भरती होऊन जाऊ द्या. मला पण खडू फळा डस्टर आवडत नव्हतं, तरीही ते स्वीकारलं का? कारण माणसाला नोकरीची गरज आहे. मला आहे गरज. मला असं वाटतं की मला मिळणार आहे, कुठे ना कुठं तरी माझा नंबर लागेल, या एका आशेवर मी आज थांबलेले आहे. नाहीतर दुसरे भरपूर पर्याय आहेत. मला आवडत नाही शिक्षकी पेशा, पण हा एक नाईलाज आहे. नाईलाज समजा की कुठेतरी आपण TRTची एक्झाम दिलेली आहे आणि त्याचा काहीतरी फायदा पुढे होऊ शकतो, कारण ST कॅटेगरीचे लोक भेटत नाही आणि इतकं पार करून आलेलो आहेत आणि थोड्या एका पाऊलासाठी मागे हटायचं हे बरोबर नाही असं मला वाटतं. नाही तर मी कधीचा हट्टा सोडून दिला असता आणि दुसऱ्या कुठल्या तरी काहीतरी वेगळ्या फील्डमध्ये मी जायचा विचार, पण एकदाची शिक्षक भरती झाली तर बरं होईल असंच मला वाटतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.